मित्रांनो, या व्हिडिओत आपण काळ व काळाचे प्रकार यांवरील सराव प्रश्न बघूया। मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की काळ म्हणजे काय आणि काळाचे मुख्य 3 प्रकार सुद्धा पाहिले। तर या व्हिडिओमध्ये आपण त्यावरील सराव प्रश्न सोडवूया। तर पहिला प्रश्न आहे की खालील वाक्याचा काळ ओळखा। आईने संपूर्ण घर साफ केले। यात जर पाहिलं तर वाक्याच्या क्रियापदावरून आपल्याला समजतं की संपूर्ण क्रिया झालेली आहे, म्हणजे हे वाक्य भूतकाळात मोडते। म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे भूतकाळ। या वाक्याचा काळ आहे भूतकाळ। दुसरा प्रश्न आहे की मी घरी गेले तेव्हा निशा अभ्यास करत होती। या वाक्याचा काळ ओळखा। आपल्याला या वाक्यातील क्रियापदावरून समजतं की हे वाक्य भूतकाळातील आहे, पण ती क्रिया अजून पूर्ण झालेली नाही, म्हणजे हे वाक्य अपूर्ण भूतकाळी वाक्य आहे असे आपण म्हणू शकतो। म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे अपूर्ण भूतकाळ। पुढचा प्रश्न आहे की खालीलपैकी वर्तमानकाळी वाक्य कोणते? खालील वाक्य जर तुम्ही पाहिलं तर कोणत्या वाक्यावरून आपल्याला वाटतं की सध्या क्रिया चालू आहे? तर राम आंबा खातो या वाक्यावरून आपल्याला समजतं की कृती सध्या सुरू आहे किंवा ही कृती सध्या चालू आहे। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे की राम आंबा खातो हे वर्तमानकाळी वाक्य आहे। पुढचा प्रश्न आहे की खालीलपैकी भविष्यकाळी वाक्य कोणते? खाली दिलेल्या वाक्यांमध्ये कोणत्या वाक्यावरून आपल्याला वाटतं की क्रिया भविष्यात घडणार आहे? ही वाक्य जर तुम्ही वाचली तर आजोबा बाजारात जातील या वाक्याच्या क्रियापदावरून आपल्याला समजतं की क्रिया ही भविष्यात घडणार आहे, म्हणजे आजोबा हे भविष्यात बाजारात जातील असे या क्रियापदावरून आपल्याला समजते। म्हणून आजोबा बाजारात जातील हे वाक्य भविष्यकाळी वाक्य आहे। पुढचा प्रश्न आहे की आई स्वयंपाक करते या वाक्याचे भविष्यकाळी वाक्य बनवा। भविष्यकाळी वाक्य म्हणजे काय? तर क्रियापदावरून ती क्रिया भविष्यात घडणार आहे असे आपल्याला जेव्हा समजतं तेव्हा ते वाक्य भविष्यकाळी वाक्य म्हणून ओळखलं जातं। आता आई स्वयंपाक करते याचे भविष्यकाळी वाक्य कसे होईल? तर आई स्वयंपाक करेल, म्हणजे भविष्यात ती स्वयंपाक करेल। म्हणजेच आई स्वयंपाक करेल हे या वाक्याचं भविष्यकाळी वाक्य होतं। पुढचा प्रश्न आहे की खालील वाक्यात भूतकाळी क्रियापद वापरून वाक्य पूर्ण करा। वाक्य असं दिलं आहे की आम्ही सर्वजण नदीकाठी डॅश आणि कंसात क्रियापदात दिला आहे बसणे। इथे बसणे या क्रियापदाचे आपल्याला भूतकाळी क्रियापद करायचे आहे। आता बसणे याचे भूतकाळी क्रियापद काय होईल? तर बसलो। त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे की आम्ही सर्वजण नदीकाठी बसलो। पुढचा प्रश्न आहे की पक्षी आपापल्या घरट्यात जात आहेत। या वाक्याचा काळ ओळखायचा आहे। आता पक्षी आपापल्या घरट्यात जात आहेत म्हणजे या वाक्याच्या क्रियापदावरून ती क्रिया सध्या चालू आहे हे आपल्याला समजतं। त्यामुळे हा चालू वर्तमानकाळ आहे। पुढचा प्रश्न आहे की वाक्याचा काळ ओळखा। मंदिरातील आरती झाली असेल या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे। मंदिरातील आरती झाली असेल या वाक्यात जर पाहिलं तर भविष्यकाळात घडणाऱ्या कृतीचा अंदाज बांधलेला आहे। आरती झाली असेल म्हणजे हा पूर्ण भविष्यकाळ आहे। म्हणून या वाक्याचा काळ आहे पूर्ण भविष्यकाळ। पुढचा प्रश्न आहे की खालीलपैकी भूतकाळी वाक्य ओळखा। मी घरचा परिसर स्वच्छ करते हे वर्तमानकाळी वाक्य आहे, कारण कृती सध्या घडत आहे। मी घरचा परिसर स्वच्छ करेन या वाक्यातील क्रियापदावरून आपल्याला समजतं की हे भविष्यकाळी वाक्य आहे। आणि जर तिसरं वाक्य जर आपण पाहिलं की मी घरचा परिसर स्वच्छ करत होतो
इथे करत होतो या क्रियापदावरून आपल्याला समजतं की हे भूतकाळी वाक्य आहे. पुढचा प्रश्न आहे की आईने स्वयंपाक बनवला आहे या वाक्यातील क्रियापद कोणता काळ दर्शवते. आता या वाक्याचे जर क्रियापद आपण पाहिलं की स्वयंपाक बनवला आहे, म्हणजे बनवला आहे या क्रियापदावरून आपल्याला समजतं की वर्तमान काळात ही क्रिया झालेली आहे, पण ही वर्तमान काळातील क्रिया पूर्ण झालेली आहे. म्हणजे या वाक्यातील क्रियापद हे पूर्ण वर्तमान काळ दर्शवते. पुढचा प्रश्न आहे की खालीलपैकी साधे वर्तमानकाळी वाक्य कोणते. खालच्या 3 वाक्यातील क्रियापदावरून आपल्याला समजते की ती भविष्यकाळी क्रियापदं आहेत, पण पहिले वाक्य जर पाहिलं की सैनिक शौर्याने लढतो या वाक्यातील लढतो या क्रियापदावरून हे वाक्य वर्तमानकाळी वाक्य आहे हे आपल्याला समजतं. पुढचा प्रश्न आहे की खालील वाक्याचे अपूर्ण भविष्यकाळी वाक्य कोणते. श्रेया बाजारात जाते या वाक्याचं आपल्याला अपूर्ण भविष्यकाळी वाक्य शोधायचं आहे. इथं जर तिसरं वाक्य जर तुम्ही पाहिलं की श्रेया बाजारात जात असेल, यात असेल या क्रियापदावरून आपल्याला समजतं की हे नक्कीच भविष्यकाळी वाक्य आहे. शिवाय जात असेल या क्रियापदावरून आपल्याला समजतं की ही क्रिया अजून पूर्ण झालेली नाही, म्हणून श्रेया बाजारात जात असेल हे अपूर्ण भविष्यकाळी वाक्य आहे. पुढचा प्रश्न असा आहे की दिलेल्या वाक्याचा काळ ओळखा. आजोबा बागकाम करत असत या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. वाक्याच्या क्रियापदावरून आपल्याला समजतं की हे भूतकाळातील वाक्य आहे. करत असत या क्रियापदावरून आपल्याला हे पण समजतं की ही क्रिया भूतकाळात रीतीनुसार घडत होती, त्यामुळे या वाक्याचा काळ आहे की रीती भूतकाळ. पुढचा प्रश्न आहे की खालीलपैकी वर्तमानकाळी वाक्य कोणते. तर खाली दिलेल्या वाक्यांमध्ये दुसरे वाक्य जर आपण पाहिलं की राजू क्रिकेट खेळतो या वाक्याच्या क्रियापदावरून आपल्याला समजतं की ही क्रिया वर्तमान काळात घडत आहे, म्हणजे राजू आता क्रिकेट सध्या खेळत आहे हे असं आपल्याला समजतं. त्यामुळे राजू क्रिकेट खेळतो हे वर्तमानकाळी वाक्य आहे.